बीड मध्ये शनिवारी ऊसाच्या कारखान्यात ट्रॅक्टरची ट्रॉली ऊसाने भरली होती. ती डायरेक्ट गणेश डोंगरेच्या अंगावर पडली आणि तो जागेवरच मृत्युमुखी पडला. आणि त्यासोबत अजून एक जण होता, त्याचा पण एक पाय तुटला. गणेश डोंगरेची बायको अश्विनी डोंगरे फेसबुकला लाईव्ह होती त्या टायमाला. तिच्या समोर हे सगळं घडलं आणि दुसऱ्या गाडीचा धक्का या गाडीला लागला, डायरेक्ट त्यांच्या अंगावर पडली. तुम्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या ऊसाच्या गाड्या एवढ्या कच्चाकच भरता, थोडा जरी धक्का लागला डायरेक्ट गाडी पलटी होती. तुम्ही मला सांगा, आता आज एक माणूस मिळालाय म्हणून अख्ख्या महाराष्ट्र अख्ख्या भारतात खबर गेली. बैलांच्या पण अंगावर तुम्ही एवढं ओझं टाकता, परत सगळं ओझं टाकल्याच्या नंतर नवरा बायको वरती बसतात. अहो थोडं तरी लाजा, थोडं तरी किती त्यांना पर तोंडातनं फेस येतोय. त्यांच्या अंगावर गाडी पलटी झालेला व्हिडिओ बघा खाली लावलाय. मी रोडने जाताना बघत असतो, एका ट्रॅक्टरच्या मागे दोन दोन ट्रॉल्या एवढ्या भरलेल्या असतात. एकदा तुम्ही एक व्हिडिओ बघितला, ती डायरेक्ट ट्रॉली एक निसटते आणि रिटर्न येते. मला सांगा, मागे टू व्हीलर वाले असतात, फोर व्हीलर, डायरेक्ट त्यांच्या अंगावर गाडी पलटी झाल्यावर कितीतरी जीव जातील. एवढं गच्च कसं काय भरता राहू तुम्ही? अहो कुठलीच गाडी, ट्रॅक्टर असो बैलगाडी असो, लिमिटच नाही गाडी भरायला, नियमच नाही कुठला. ज्या माणसाला जसं वाटतं तसं भरते ते. एका ना एका दिवशी असं होणारच होतं. हे माणसांची चूक आहे सगळी. एवढे ट्रॅक्टर ट्रॉली एवढे बैलगाडी भरतात करावं. थोडी ट्रॉली कमी भरली असती, माणसाने लगेच काढला असता, जीव तरी वाचला त्याचा. काढूच तर माणसाचा जीव पण गेला. अहो त्या माणसाला तीन मुली आहेत, आई वडील आहेत. तुम्हाला सांगा, आता ती बायको कसं त्या सगळ्यांचं पोट भरणार आहे? आयुष्य खूप इनप्रिडिक्टेबल आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. काल त्यांच्या घरी आनंद होता, आज शांती आहे. आयुष्यभर ते सगळे आता बेवरच झाले.